Okay. Good morning, friends. Good morning, students. So before this, we start the chapter number first of mathematical part first, that is mathematical logic. In this chapter, we already see that what is meant by the statement, truth values. After this, connectives, types of statements, all of this, and we can also solve the exercise 1.1, which depend upon this article. Okay, now today I will explain the new article, that is the truth table. So for the before this truth table, we see something. See that you know that if the given sentence is the statement, suppose I will denote that statement will be the P. And so if the statement is P, then its truth value, possible truth value, it has two possible truth values, that is the capital P and capital F. But actually, its exact truth value is any one. Otherwise, it is true, otherwise false. But possibility of truth value will be the true. If suppose I will take another statement, that is the Q. So it has also two possible values, that is the capital T and capital F. Okay. But if you construct a truth table for the statement P, then that time you make the column, that is the P column for the P statement. And so if entries are the T and F only for simple statement. And if you want to write the negation of this statement, so you can denote this negation statement, that is like this, for negation of P, P dash. And so its negation column, entry of this negation of P will be that is opposite of this corresponding entries. And so opposite of T is a false. Opposite of false is a F. Sorry, opposite of false is a T. And so this table is called as the truth table for the negation of given statement. या दिलेल्या स्टेटमेंटचं जर निगेशन आपल्याला विचार नसेल तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रूथ टेबल तयार करू शकतो. पुन्हा आपल्याला एक गोष्ट पाहिजे, डबल निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज सेल्फ. असं जर समजू द्या, डबल निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट P इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू P ऑल्सो, म्हणजे ती दोघं सेम असतात. आणि हे जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी ट्रूथ टेबल करावं. मग आम्ही P कॉलम या ठिकाणी घेतला आणि त्या P चा एंट्री P आहे. पुन्हा या ठिकाणी हे निगेशन आधी सॉल्व करा, मग हा कॉलम घ्यायचा आणि पुन्हा डबल निगेशन साठी असा एक लास्ट थर्ड कॉलम घ्यावा लागेल, निगेशन ऑफ P. आणि मग पुन्हा या ठिकाणी आपल्याला ते सॉल्व करावं लागेल. मग बघा याचं निगेशन इथे लिहिलं, आता याचं निगेशन इथे जर केलं, निगेशन ऑफ P इज F इज T and negation of T is the F. And so observe this column number first and column number third. You get both columns are same or identical. And so hence this statement is true. मग काही वेळेस असं प्रूव्ह करण्यासाठी किंवा व्हेरीफाय करण्यासाठी किंवा काही वेळेस आपण सिम्पली म्हणतात कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल, असा ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करावा लागतो. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला एवढं नॉलेज असायला पाहिजे की जर सिंगल स्टेटमेंट जर असेल तर त्याला पॉसिबल व्हॅल्यू किती असतात, तर 2 असतात. आणि आता कंपाऊंड स्टेटमेंट जर असेल, कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये त्या ठिकाणी 2 स्टेटमेंट असतील, कॉम्बिनेशन ऑफ 2 स्टेटमेंट और कॉम्बिनेशन ऑफ 3 स्टेटमेंट. तो सपोज आता आपण कॉम्बिनेशन ऑफ 2 स्टेटमेंट घेऊया, P आणि Q हे 2 स्टेटमेंट सपोज करा आणि या दोघं स्टेटमेंटला आपण एकत्र केलं. मग एकत्र केल्यानंतर काय होतं की त्याचं रिझल्टची पॉसिबिलिटी जी आहे, त्याची व्हॅल्यूची जी पॉसिबिलिटी आहे ती 4 होऊन जाते. कारण काय इथे सिंपल फॉर्म्युला आहे बघा की प्रत्येक स्टेटमेंटला 2च व्हॅल्यू असतात. तर बेस मध्ये मी 2 घेतो. एव्हरी स्टेटमेंट हॅज अ 2 पॉसिबल व्हॅल्यू, दॅट इज ट्रू और फॉल्स. अँड देन नंबर ऑफ स्टेटमेंट आय विल टेक इट्स पॉवर. मग आता सपोज या ठिकाणी मी 2 स्टेटमेंट घेतोय, तर इथे नंबर ऑफ स्टेटमेंट 2 आला म्हणून पॉवरला मी 2 घेतो आणि इथे झाला 2 जर सॉल्व केलं तर आपल्याला या ठिकाणी 2 द्यायचं 4, म्हणजे आपल्याला अशा 4 एंट्रीज मिळतील. दोघं पॉसिबिलिटी म्हणजे ते कोणत्या मिळू शकतात की जसं आपण पॉईंटचं उदाहरण घेतलं आणि 2 पॉईंट एकत्र करून जर क्रॉस केलं तर आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट येण्याचं पॉसिबिलिटी 4 असतील. एक तर दोघं पॉईंटवर टेल असेल, पहिल्या पॉईंटवर टेल असेल, दुसऱ्या पॉईंटवर हेड असेल, किंवा पहिल्या पॉईंटवर हेड असेल, दुसऱ्या पॉईंटवर टेल असेल, किंवा दोघं पॉईंटवर हेड असू शकतात. तर अशा पद्धतीने जसे 4 पॉसिबिलिटी 2 पॉईंट आपण जेव्हा एकत्र करून टॉस करतो तर रिझल्ट एकच येईल, परंतु पॉसिबिलिटी ऑफ रिझल्ट विल बी द 4. तर तसं या ठिकाणी 2 स्टेटमेंट जर एकत्र केले तर त्यांचं जे काही पॉसिबिलिटी ऑफ रिझल्ट आहे तर ते त्या ठिकाणी किती येऊ शकतात, 4 येतील. आता कुठे येऊ शकतात
तर मग सपोज करा मी ह्या P साठी एक कॉलम करतोय आणि Q साठी पॉसिबिलिटी करतोय. काय होईल बघा, पहिलं काय असेल, P स्टेटमेंट ट्रू असेल, Q स्टेटमेंट ट्रू असेल, ही एक पॉसिबिलिटी होईल. सेकंड वे P स्टेटमेंट ट्रू असू शकतं, Q स्टेटमेंट फॉल्स असू शकतं. सेकंड पॉसिबिलिटी दॅट P is true and Q is false. पुन्हा तिसरी पॉसिबिलिटी होऊ शकते, P is false and Q is true. ही पण पॉसिबिलिटी होऊ शकते. आणि शेवटचे बोथ आर फॉल्स, ही फॉल्स, ही फॉल्स. तर एवढ्या पॉसिबिलिटी त्या ठिकाणी येऊ शकतात. when the two statements are combined then the possibility of result will be 4. मग याच्यात काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रू टेबल जेव्हा आपण सॉल्व्ह करणार किंवा ड्रॉ करणार, कन्स्ट्रक्ट करणार, तर तेव्हा तुम्हाला जर दोन स्टेटमेंटचं जर कधी स्टेटमेंट दिलेलं असेल तर तुम्हाला आधी P चा कॉलम लिहून घ्यावा लागेल, नंतर Q चा कॉलम घ्यावा लागेल. मग P च्या कॉलममध्ये 4च एंट्री असतील, Q च्या कॉलममध्ये पण 4च एंट्री असतील जर दोन स्टेटमेंट असतील तर. आणि मग त्यावेळेस P चा कॉलम नेहमी तुम्हाला असं लक्षात घ्यायचं की हे जे 4 आहे त्याचं ते हाफ म्हणजे निम्मे 2, म्हणजे पहिले 2 एंट्रीज ट्रू घ्यायचा, पुढच्या 2 एंट्रीज फॉल्स घ्यायचा आणि इथं अल्टरनेट चालायचं, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असं Qचं लक्षात. म्हणजे आपल्याला नेहमी असं लिहिता येईल. हे झालं सिंगल स्टेटमेंट असेल तर P चा एंट्री दोनच असतील, ट्रू आणि फॉल्स. मग याच्यात दुसरी पॉसिबिलिटी नाही. कंपाऊंड स्टेटमेंट असेल आणि ते कंपाऊंड स्टेटमेंट दोन स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असेल तर त्यावेळेस त्या दोघं स्टेटमेंटचं पॉसिबिलिटी ऑफ एंट्रीज या अशा येतात, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. हे P चा असते आणि Q चा काय असते, ट्रू F T F अशा असते. ओके. परंतु ज्या वेळेस तीन स्टेटमेंट जर एकत्र असतील P Q आणि R मी तिसरं मान, तर तेव्हा नंबर ऑफ एंट्रीज किती येतील आधी आपण ते कॅल्क्युलेट करूया. मग बघा प्रत्येक स्टेटमेंटचे दोनच व्हॅल्यू आहेत, ट्रू ऑर फॉल्स. P असो Q असो R असो म्हणून त्या ठिकाणी बेसमध्ये ट्रू घेतो. आणि नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे, 3 आहेत, P आहे Q आणि R. मग नंबर ऑफ स्टेटमेंट या ठिकाणी असेल पॉवर मध्ये. आणि मी तिथं एक्झाम्पल काय झालं 2 and so value of 2 will be the 8. आणि मग अशा 8 एंट्री जसे इथं 4 आल्या तशा अशा 8 एंट्री. मग आता त्या 8 एंट्री कशा असतील, कुठल्या असतील आणि त्या कशा लक्षात ठेवायच्या त्याचं बघूया. तो बघा आता पहिलं स्टेटमेंट आपण या ठिकाणी P मानणार, दुसरं Q मी कन्सिडर करतो, तिसरं R. तर ज्याप्रमाणे आपण 3 पॉइंट जर एकत्र टॉस केले तर जसं तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो 8 रिझल्ट येतील. आणि ते 8 रिझल्ट कसे असतील ते तुम्हालाही माहिती, पण मी या ठिकाणी सांगतो बघा. तर याचं कसं लक्षात ठेवायचं की तसंच P साठी तेच लक्षात ठेवायचं, जेवढ्या नंबर ऑफ एंट्री असतील त्याचा निम्मे ट्रू घ्यायचं, निम्मे फॉल्स घ्यायचं. म्हणजे 8 येणार, 8 चा हाफ किती होता 4. मग या ठिकाणी पहिले 4 एंट्रीज 4 एंट्रीज मी ट्रू घेतो आणि पुढचे 4 एंट्रीज त्या ठिकाणी फॉल्स घ्यायचे. मग हे P साठी नेहमी असंच लक्षात ठेवायचं की जेवढ्या बी एंट्री असतील त्याचा हाफ ट्रू हाफ फॉल्स. नंतर Q साठी काय करायचं, इथे जसं 4 होत्या तर आपण अल्टरनेट बाय 1 घेतो, इथं अल्टरनेट बाय 2 घ्यायचं. म्हणजे पहिले 2 ट्रू घ्या, पुढचे 2 फॉल्स, पुन्हा पुढचे 2 ट्रू, पुन्हा पुढचे 2 फॉल्स. अशा पद्धतीने अल्टरनेट बाय 2 ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असं या Q चा एंट्री लक्षात ठेवायचा. जर त्या ठिकाणी 4 एंट्री असेल तर अल्टरनेट बाय 1 घ्यायचं कारण पुढे येऊ शकत नाही. आणि R ची एंट्री जर असेल तिसऱ्या स्टेटमेंटची तर ती नेहमी अल्टरनेट बाय 1 घ्यायची. मग अल्टरनेट बाय 1 वी स्टार्ट फ्रॉम T. मग इथं T पासून सुरुवात करायची, T नंतर फॉल्स T फॉल्स T फॉल्स T फॉल्स. तर अशा पद्धतीने जर 3 स्टेटमेंट जर कंबाईन झाले असतील आणि ते कंपाऊंड स्टेटमेंट जर असं असेल 3 स्टेटमेंटचं तर तेव्हा त्या ट्रू टेबलचं पहिले 3 कॉलम हेच असतील P Q आणि काय R. आणि त्यांच्या एंट्री कशाच असतील, P चा एंट्री काय असतील, हाफ आर ट्रू हाफ आर फॉल्स. Q च्या एंट्री काय असतील, अल्टरनेट बाय 2 पुढे जायचं, पहिले 2 ट्रू पुढचे 2 फॉल्स, पुन्हा पुढचे 2 ट्रू पुन्हा पुढचे 2 फॉल्स असं Q चा एंट्री असतील. आणि R चा एंट्री अल्टरनेट बाय 1 असतील, स्टार्ट फ्रॉम T, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स या पद्धतीने आपल्याला जायचं. मग हे 3 स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन, हे 2 स्टेटमेंटचं कॉम्बिनेशनचं याला आपण डेमोन्स्ट्रेट करू शकतो या ठिकाणी. दिस इज द कॉलम नंबर फर्स्ट, कॉलम नंबर सेकंड आणि कॉलम नंबर थर्ड. इथं आपण म्हटलं टेन्शन काय असतं या पद्धतीने. आणि याला आपण या ठिकाणी ट्रूथ टेबल फॉर स्टेटमेंट. तर अशा पद्धतीने या जर बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात राहिल्या तर कुठे अडचण येत नाही. बघा मग काय काय असतं, Pचं 3 ठिकाणी पॉसिबिलिटी, एक सिंगल स्टेटमेंट असताना, डबल स्टेटमेंट असताना, ट्रिपल स्टेटमेंट असताना.
मग सिंगल स्टेटमेंट असताना दोनच येते ट्रू फॉल्स. तर बघा दोनचे एकच असतं आणि एकाचा पहिलं ट्रू फॉल्स येतं. 4 एंट्री असताना पहिले दोन ट्रू पुढचे दोन फॉल्स असं पीचं एंट्री असतं आणि 3 स्टेटमेंट असताना पहिले 4 ट्रू पुढचे 4 फॉल्स असं पीचं एंट्री असतं. कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर हा भाग चालला जाईल. मग फक्त काय आहे त्या ठिकाणी 2 स्टेटमेंटचं आणि 3 स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन आहे. मग 2 स्टेटमेंटचे असेल तर अल्टरनेट बाय 1 TF आणि 3 स्टेटमेंटचे असेल तर अल्टरनेट बाय 2 TB FF. आणि आर स्टेटमेंट असेल तर ही पॉसिबिलिटी राहणार नाही, ही राहणार नाही, फक्त डायरेक्ट ही राहणार आणि आर साठी TF अल्टरनेट बाय 1 अशा पद्धतीने आपण ते एंट्री लिहिणार आहे. सिलेबसला फक्त ट्रूथ टेबलसाठी जास्तीत जास्त असे 3 स्टेटमेंट असतील. 3 पेक्षा जास्त कॉम्बिनेशन स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन सिलेबसला नाही. तर त्यामुळे अशी सिच्युएशन असणार. ठीक आहे. मग आता याच्यानंतर हा एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला लागतो. म्हणजे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंबर ऑफ एंट्रीज ऑफ ईच स्टेटमेंट, पॉसिबल रिझल्ट ऑफ ईच स्टेटमेंट रेस टू नंबर ऑफ स्टेटमेंट, असं याचा त्या ठिकाणी फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. आणि त्यानुसार तुम्हाला कोणी विचारलं, समजा आता बाय चान्स असंही विचारलं असतं, त्या ठिकाणी सपोज 5 स्टेटमेंट दिले एकत्र येतात कंबाईन स्टेटमेंटमध्ये, तर त्यांच्या नंबर ऑफ एंट्रीज किती असतील 5. तर आपण सरळ सरळ लिहिणार बेसमध्ये 2 लिहिणार आणि नंबर ऑफ एंट्रीज 5 येणार. 2 रेस टू 5 यू नो दॅट दिस इज द 30 आणि अशा 32 एंट्री असतील. ओके. मग आता याचाच बरोबर तुम्हाला आपण काल जे बघितलं होतं की नेगेशन साठी तुम्ही काय करणार, कंजंक्शन म्हणजे आपण काय करणार, तर ते जे टेक्निक सांगितली होती, जर नेगेशन जर सॉल्व करायचं असेल तर आपण सरळ सरळ त्याचं ऑपोजिट करायचं. करस्पॉन्डिंग एंट्री जी असेल त्याचं ऑपोजिट करायचं. तर दोनच एंट्री असतात, एक तर ट्रू असेल एक तर फॉल्स असेल. ट्रू असेल तर फॉल्स करा, फॉल्स असेल तर ट्रू करा. कंजंक्शन साठी आपण काय बघितलं होतं की एवढंच बघायचं की या दोघं साइडला जर दोघं एंट्रीमध्ये टी असेल तर आन्सर टी लिहा आणि जर दोघी साइडला टी नसेल तर आन्सर एम लिहा. एवढंच कंजंक्शन साठी बघायचं. डिजंक्शन साठी काय बघायचं की दोघं करस्पॉन्डिंग एंट्रीज अशा, तर हे जर फॉल्स असेल दोघं तर इथे फॉल्स लिहा आणि जर दोघं फॉल्स नसेल याचा अर्थ एक तर दोघं ट्रू असतील, एक तर कुठला तरी एक ट्रू असेल एक फॉल्स असेल, असं काही दिसलं तर आपण त्या ठिकाणी ट्रू लिहिणार आहे. परंतु लक्षात ठेवण्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, बाकी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी नॅचरली लक्षात आहे. डिजंक्शन साठी दोघं एक आणि कंजंक्शन साठी दोघं टी. इम्प्लाइज साठी पहिलं ट्रू बघा, पहिलं स्टेटमेंट करा, याला डायरेक्शन महत्त्वाचे आहे. फर्स्ट ट्रू आणि सेकंड जे आहे ते फॉल्स बघा. असं जर दिसलं तर आन्सर एक लिहा आणि असं दिसलं नाही तर आन्सर ट्रू लिहा. आणि बोथवे इम्प्लिकेशन साठी त्या ठिकाणी दोघं एंट्री सेम असायला पाहिजे. दोघं एंट्री सेम असायला पाहिजे. मग दोघं सेम असायला पाहिजे म्हणजे एक तर दोघं ट्रू असतील एक तर दोघं हे फॉल्स असेल आणि दोघं जर सेम असेल तर आन्सर आपण टी लिहा आणि दोघं जर वेगळे असेल तर आन्सर आपण फॉल्स लिहा. एवढ्या टेक्निक जर त्या ठिकाणी लक्षात ठेवलं तर मला वाटतं ट्रूथ टेबल या ठिकाणी आपल्याला खूप काही अवघड राहणार नाही. आपण ट्रूथ टेबलकडे बोलूया. ठीक आहे. आता ट्रूथ टेबल कसं ड्रॉ करायचं, कारण टेबल ड्रॉ करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ रोज लागतील, नंबर ऑफ कॉलम लागतील. मग आपलं ते आधी त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं की आपल्याला किती रो लागणार आहे आणि किती कॉलम लागणार आहे. बरोबर. मग हे आपलं कॅल्क्युलेशन कशाप्रकारे करायचं असतं तर आपल्याला गिवन स्टेटमेंट जे असतं त्याचं बघा. आता एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. कन्सिडर द ट्रूथ टेबल किंवा त्याला असे म्हटलं जातं ड्रॉ द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला हे स्टेटमेंट दिलेले बघा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर स्मॉल ब्रॅकेट टी इम्प्लाइज क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिजंक्शन टी. मग आता या ठिकाणी आधी असं बघून या की आपल्याला नंबर ऑफ रोज किती लागणार. मग इथे या कॉम्बिनेशन मध्ये या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये किती स्टेटमेंट आलेले आहेत, रिपीट झाले असते त्याला एकच करायचं. मग आपण एक पी आलेलं आहे आणि दुसरं काय आलेलं आहे क्यू आलेलं, ते रिपीट झालेलं आहे. तर रिपीट नाही काउंट करायचं, फक्त मेन स्टेटमेंट किती आहे. मग मेन स्टेटमेंट 2 असेल, पी आणि काय क्यू. मग मेन स्टेटमेंट जर 2 असेल बघा असं कॅल्क्युलेशन आहे ना, मेन स्टेटमेंट एमएस हे 2 आहे म्हणजेच नंबर ऑफ एंट्री किती असतील 4 असते. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 4 कॉलम लागतील आणि आपण कंपल्सरी 2 कॉलम म्हणजे सॉरी 2 रोज इथे आपल्याला 4 रोज लागतील आणि कंपल्सरी आपण प्रत्येक वेळेस कुठलाही टेबल तयार करताना 2 रो एक्स्ट्रा लावायचे. मग ते 2 आणि याच्यात ते 4 करायचे. नंबर ऑफ एंट्रीज किती असणार आहे 4. किती झाले 6. म्हणजे आपल्याला 6 रो त्या ठिकाणी लागणार. किती 6 रोज. मग मी आधी 6 रोज ड्रॉ करून घेतो बघा.
हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा एक सिक्स. ठीक आहे. आता याच्यात काय करणार आहे मी, हे पहिले जे दोन आहेत ते तुम्ही कुठलाही टेबल तयार करा, सिंगल स्टेटमेंटचं करा, डबल स्टेटमेंटचं करा या थ्री स्टेटमेंटचं करा, तर तुम्हाला हे दोन रोज त्या ठिकाणी नेमिंगसाठी लागणार आहे. आणि नंतरचे मग जे काय आहेत हे तुमचे नंबर ऑफ एंट्रीजवर असतात. मी जर समजा जर तुमचे मेन स्टेटमेंट जर मध्ये 3 जर आले असेल, आर पण आला असता, तर आपल्याला इथे नंबर ऑफ एंट्रीज मेन स्टेटमेंट 3 झाले, नंबर ऑफ एंट्रीज आपल्याला 8 लागले असते, म्हणून आपण इथून 8 घेतले असते. 1 2 3 4 5 6 7 8 आणि प्लस 2 तिला 10 झाले असते. म्हणजे दोन्ही ॲडच करून घ्यायचे झाले. नंबर ऑफ रोजचं कॅल्क्युलेशन झालं, आपल्याला 6 लागत आहे. नंतर आता नंबर ऑफ कॉलम बघा. मग नंबर ऑफ कॉलमचा फॉर्म्युला असा आहे, मेन स्टेटमेंट प्लस निगेशन स्टेटमेंट. ते जर रिपीट झाले तर रिपीट करायचे नाही, फक्त एकच वेळेस. आता जर समजा इथे निगेशन आलं असेल, इथे निगेशन आलं तर आपण निगेशन की दोन वेळेस मांडलेले नसतं, निगेशन की एकच वेळेस झालं. इथं निगेशनचं बिलकुल नाही आहे आणि म्हणून इथं काय देणार की निगेशन स्टेटमेंट एनएस. ओके, नंतर बोलतो. आणि प्लस नंबर ऑफ सिम्बॉल. मग नंबर ऑफ सिम्बॉल मध्ये काय बघा, हा एक आला इंडिकेशनचा, दुसरा कंजंक्शन, तिसरा डिसजंक्शन. हे 3 झाले नंबर ऑफ सिम्बॉल. आणि मग किती झाले बघा, मेन स्टेटमेंट 2 होते, हे 0 आले आणि हे 3 झाले, म्हणजे टोटल किती येतात 5. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू मेन स्टेटमेंट प्लस निगेशन स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ सिम्बॉल. असं जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेट कॉलम नंबर कळला. मग आपल्याला कॉलम नंबर 5 पाहिजे. तर बघा, मेन स्टेटमेंटसाठी छोटे कॉलम घ्यायचे, कारण सिंगल लेटर असतो आणि आपल्याला त्याचे एंट्री फक्त सिंगल लेटर टी किंवा एस, म्हणून त्याला कमी जागा लागते. म्हणून इथं मी मेन स्टेटमेंटचं पहिलं स्टार्ट टी पासून केलं. दुसरं मेन स्टेटमेंट काय, क्यू आहे. तिसरं मेन स्टेटमेंट नाहीच आहे. मग आता निगेशन काय असतं तर निगेशन घेतलं असतं, निगेशनमध्ये छोटे छोटे कॉलम तयार करायचे. मग निगेशन पण नाही, मला सिम्बॉल, मग आधी कुठला सिम्बॉल सॉल्व करायचा बघा. हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, आपल्याला सॉल्व करायचा. पण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पुन्हा स्मॉल ब्रॅकेट आहे बघा, कारण हे जे कंजक्शन जे सॉल्व करायचे असतात तर तुम्हाला आधी याचा कॉलम पाहिजे आणि नंतर मग क्यूचा आपल्याला काय आहे, पण पी इम्प्लाइज क्यू नाही, मग आधी आपल्याला इंप्लिकेशन सॉल्व करून घ्यावं लागेल. मग तिसरा कॉलम मी घेतो पी इम्प्लाइज क्यू. याला मी नंबरिंग देऊन टाकतो, 1 2 3. दिस इज कॉलम नंबर फर्स्ट, कॉलम नंबर सेकंड, कॉलम नंबर थर्ड. हा घेतो या ठिकाणी कॉलम नंबर 4. आणि बघा या कॉलम नंबर 4 मध्ये आता मग हे सॉल्व झालं कॉलम नंबर 4 मध्ये. आता कॉलम नंबर 4 मध्ये कंजक्शन सॉल्व करूया. मग इथे लिहा पी इम्प्लाइज क्यू कंजक्शन क्यू झालं. आणि आता कॉलम नंबर 5 आपलं दिलेलं मेन स्टेटमेंट असेल. आणि मग कॉलम नंबर का लिहायचं त्याला कारण आहे. काही वेळेस इथं या ठिकाणी स्पेस आपल्याला अपूर्ण होतो आणि मग अशा वेळेस आपण जे स्टेटमेंट लिहिला कॉलम नंबर लिहायचं. बघा आता हा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्टेटमेंट आहे कॉलम नंबर 4 मध्ये, म्हणून इथं ते स्टेटमेंट घेता कॉलम नंबर 4 लिहून देतो. आणि नंतर इथं सिम्बॉल जे डिसजंक्शनचं डिसजंक्शन टाकून देतो. आणि आता नंबर वापरला तर टोटली नंबरच वापरला. आणि नंतर मग काय पी आहे आणि पी साठी कॉलम नंबर 1 आहे, टोटल इथं 1 लिहून टाकला, म्हणजे 4 डिसजंक्शन 1. असं आपलं दिलेलं पूर्ण स्टेटमेंट त्या ठिकाणी असणार आहे शेवटचा कॉलम, 5व्या कॉलम. तर अशा पद्धतीने आधी कॉलम टेबल तयार करायचा आणि मग टेबल तयार केल्यानंतर त्याला फिलअप करायचं. मग आता फिलअप करताना बघा ते स्टेटमेंट सांगितलं, 2 स्टेटमेंट मेन आहेत, 4 एंट्री आहेत. त्याच्यात पीचा एंट्री तुम्हाला माहिती, पहिले 2 ट्रू म्हणजे हाफ ट्रू हाफ फॉल्स, कॅपिटल वापरायचे. क्यूचा एंट्री तुम्हाला आता माहितच आहे, अल्टरनेट बाय 1 द्यायचं, टी एफ झाले, मेन स्टेटमेंट झाले. आता इम्प्लाइज सॉल्व करायचं. मग इम्प्लाइजचं टेक्निक आता म्हटलं की पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स असेल. असं जर दिसत असेल तर फॉल्स करा, असं दिसत नसेल तर टीएफ. मग बघा आता इथं बघायचंय टीएफ आहे का नाही म्हणून टी लिहिणार, टीएफ आहे म्हणून इथं एफ लिहिणार, टीएफ आहे नाही म्हणून टी लिहिणार, टीएफ आहे नाही म्हणून टी लिहिणार. तर जिथं फक्त टीएफ दिसतं तिथं एफ लिहा, बाकीचं सगळं टी आहे. पुढे आता बघा याचं इम्प्लाइज, या इम्प्लाइजचं कंजक्शन क्यू जवळ आहे. मग
कंजक्शन आहे म्हणजे थर्ड आणि सेकंडचं कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे आपण काय बघतो, दोघं टी असेल तर टी लिहिणार आणि दोघं टी जर दिसलं नाही तर एफ लिहिणार. मग बघा इथं दोघं टी आहे म्हणून टी, दोघं टी नाही म्हणून एफ, दोघं टी आहे म्हणून टी लिहिलं, दोघं टी नाही म्हणून एफ. अशा पद्धतीने आपण कंजक्शन सॉल्व केलं. आता डिस्जंक्शन कॉलम नंबर 1 चं आणि कॉलम नंबर 4 चं डिस्जंक्शन बघायचं. बघा हे डी बरोबर बघायचं, डिस्जंक्शन नेमकं कोणाचं घ्यायचं आहे, कुठल्या कॉलमचं कुठल्या कॉलम, डी बरोबर बघायचं त्याची एंट्री सुटली. मग फर्स्ट कॉलम आणि 4 कॉलमचं डिस्जंक्शन, डिस्जंक्शन म्हणजे दोघं एक असेल तर एक लिहिणार. मग इथं दोघं एक नाहीये म्हणून या ठिकाणी मी टी लिहिणार, दोघं एक नाहीये म्हणून टी लिहिणार, दोघं एक नाहीये म्हणून टी लिहिणार आणि दोघं एक आहे म्हणून एक लिहिणार. आणि अशा पद्धतीने जर टेबल तयार झाला तर यालाच म्हणतात ट्रूथ टेबल फॉर द गिवन